तर श्री संत जगद्गुरू तुकाराम महाराज पालखीचे एफसी रोडवर आगमन झालेलं आहे आणि ज्ञानेश्वर माऊलींची पालखी देखील आता पुणे शहरात दाखल झालेली आहे। आज पुण्यात दोनही पालख्या एकत्र आलेल्या आहेत आणि माऊली माऊली या गजरानं पुण्य नगरी जी आहे ती दुमदुमलेली आहे। हजारो वारकऱ्यांच्या उपस्थितीत या दोन्ही पालख्या आज पुण्यात दाखल झाल्यात। पुण्यात पहिला मुक्काम असणार आहे। माऊलींच्या पायी पालखीचं प्रस्थान पंढरपूरकडे झालेला आहे। त्यातला पहिला मुक्काम जो आहे तो पुण्यात आहे आणि एफसी रोड परिसर जो आहे तो संपूर्ण भाविकांनी वारकऱ्यांनी अगदी गजबजून गेलेला आहे। संत तुकोबा आणि संत ज्ञानोबांच्या पालखीची दृश्य आपण पाहतोय। कशा प्रकारे जिथवर नजर जाईल तिथवर सर्व वारकरी भगवे झेंडे हातात घेऊन या ठिकाणी आपण पाहू शकतोय। तुकाराम महाराजांची पालखी आहे तर ज्ञानेश्वर माऊलींची पालखी देखील पुणे शहरात दाखल झाली। दोन दृश्य आपण पाहतोय। पहिली आहे तुकाराम महाराजांच्या पालखीचे एफसी रोडवर आगमन झालंय। फुगड्या खेळून अगदी अभंग गात या पालखीचं स्वागत करण्यात आलेलं आहे। तर ज्ञानेश्वर माऊलींची पालखी देखील पुणे शहरात दाखल झालेली आहे। मोठ्या प्रमाणात टाळ मृदुंगाच्या गजरात अभंग गात त्याचप्रमाणे ओव्या गात या पालखीचं पुण्यामध्ये स्वागत झालेलं आहे।